नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला। शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार। भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिलीप पाटील यांची माघार। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गटात तडजोड। निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना। नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे धनराज विस्पुतेंची माघार। अखेरच्या क्षणी राजेंद्र विखे आणि धनराज विस्पुते यांची माघार। विवेक कोल्हेची संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड। नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यावर धाड। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने सामने। मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस। विधानसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता। भाजपच्या भोसरी आणि पिंपरी चिंचवड या 2 जागांवर राष्ट्रवादीचा थेट दावा, तर अजित पवारांची याला संमती असण्याची अजित गव्हाणे आणि नाना काटेंची माहिती। लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे 6 वर्षांसाठी निलंबित। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने निलंबन। आमदार प्रकाश सोळंके यांचं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेण्याची पत्रातून आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भातील विषय सरकार लवकरच तडीस काढणार, तर सरकार पलटल्यास सलाईन काढून टाकणार। जरांगेंचा उपचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर थेट इशारा। मराठा आणि कुणबी एकच, सरकारने चर्चेसाठी यावं, आमची दारं खुली आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची ठाम भूमिका। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। प्रशासनाच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत शेळकेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। मागण्यांबाबत सकारात्मक उपचार सुरूच ठेवावेत, शेळकेंची विनंती। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर सुरक्षेत वाढ। स्मार्ट मीटर विरोधात संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ। पुरंदर तालुक्याचा दुष्काळी दौरा संपल्यानंतर शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर। पवार इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांना भेटी देणार। पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी नेत्यांनी ताब्यात घेतल्या। विजय शिवतारे अशोक टेकवडे यांचं नाव न घेता शेतकऱ्यांचा आरोप। शेतकऱ्यांनी शरद पवारांसमोर कैफियत मांडली। खासदार स्मिता वाघ यांच्याकडून जळगावमध्ये नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा। पंचनामे करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। स्वतःच्या स्वार्थासाठी राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांना बाजूला केलं, मात्र जनतेने त्यांना धडा शिकवला। राजू शेट्टींच्या माझं काय चुकलं या सोशल मीडियावरील पोस्टवर सदाभाऊ खोत यांची टीका। सोलापुरातील डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येचं प्रकरण तपास सीआयडीकडे देण्याची मागणी। कारवाईला विलंब होत असल्याचा डॉक्टरांचा आरोप। ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। ससूनमधील कर्मचारी आणि रुग्णांची लूट करत असल्याचा नागरिकांचा आरोप। नागरिकांकडून स्टिंग ऑपरेशन करत ससून रुग्णालयातील प्रकार उघडकीस। पुणे अपघातात ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याचं प्रकरण। डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याची माहिती समोर। ससूनमध्ये लवकर शस्त्रक्रिया व्हावी यासाठी घेतली जायची दलाली। अहमदनगरमध्ये दिल्ली गेट परिसरात नीट परीक्षेच्या निकालाविरुद्ध विद्यार्थी आक्रमक। परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांकडून मागणी। नीट परीक्षेची एसआयटी मार्फत चौकशी करा आणि नीटचा पेपर पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी नांदेड युवक काँग्रेस आक्रमक। विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार। कोल्हापुरात जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीचा विराट मोर्चा। रिक्षाचा पासिक दंड रद्द करण्याच्या मागणीसाठी चालकांचा मोर्चा। सोलापुरात मागील 8 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू। पावसामुळे घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे होत आहेत हाल। जळगावमध्ये पाऊस, मात्र हतनूर धरणातील पाणीसाठ्यात घट कायम। शेतकऱ्यांची चिंता कायम। हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस। पावसामुळे जिल्ह्यातील पैनगंगा, कयाधू, पूर्णा या 3ही नद्या प्रवाहित। वर्धा समुद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे घरांचं मोठं नुकसान।
बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे घरात बांधलेल्या झोपाळ्यासह घरावरील छप्पर उडालं. दुर्घटनेत 6 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. बुलढाण्यातील देऊळगाव घुबे गावात 30 ते 40 घरावरील 3 पत्रे उडाल्याने झाली दुर्दैवी घटना. सोलापूरच्या कासेगावमधील ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू. दुचाकीवरून पूल ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे ओढ्यात वाहून गेले. दोघे बचावले. अद्याप एकाचा शोध सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील नेतनसा डोनगाव या रस्त्यावरील पुलाचं काम अपूर्ण. पुलाजवळील तात्पुरता बनवलेला रस्ताही खचल्याने नागरिकांची होते तारांबळ. तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. सांगलीच्या मिरज तालुक्यातील 400 वर्ष जुना वटवृक्ष उन्मळला. पर्यावरण प्रेमींकडून फांद्या छाटून वटवृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार. वटवृक्षाच्या फांद्या भोसे, धुळगाव, मिरज, विसूर या ठिकाणी लावण्याचा निर्णय. परळीत पावसाची हजेरी. तालुक्यात शेतकऱ्यांची खत आणि बियाणे खरेदीला गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्याला नीरा-डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी बांबू आणि औषधी वनस्पतींच्या उद्योजकताविषयी कार्यशाळा. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्रोत वाढवण्याच्या हेतूनं कार्यशाळेचं आयोजन. इंडिगो एअरलाईन्सच्या कारभाराचा प्रवाशांना फटका. नाशिकहून हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांचं सामान नाशिक विमानतळावर राहिलं. विमानाचा उड्डाण उशिरा झाल्याने प्रवाशांमध्ये संताप. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वासांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी उपस्थित राहण्याचं त्यांना देण्यात आलं निमंत्रण. 28 जूनला पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान.